नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कारण आपण ग्राउंडवर आज पाहत आहोत, इथं सर्व विद्यार्थी परीक्षा देताना दिसत आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की ग्राउंडच्या तारखा सर्वांच्या पडलेल्या आहेत. त्यामुळं सर्व विद्यार्थी हे येत्या पुढच्या 2 दिवसात 4 दिवसात ग्राउंडसाठी ज्या ज्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत तिथं रवाना होताना आपल्याला दिसतील. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा आहे की आपण सर्वांनी तयारी चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि आता या केलेल्या तयारीमध्ये आपल्याला दाखवून द्यायचं आहे की तुम्ही जे करत होता ते कितपत योग्य होतं आणि किती व्यवस्थितपणे करून तुम्ही तुमच्या स्वप्नांना आज सर्वतोपरी प्रयत्न करून तुम्ही यशस्वीतेकडे कसं नेत आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे. कारण का विद्यार्थी मित्रांनो, उद्या येणाऱ्या 11 तारखेपासून तुमचे सर्वांचे ग्राउंड सुरू आहेत. त्या ग्राउंडमध्ये तुम्हाला प्रूफ करून दाखवायचं आहे की तुम्ही गेल्या वर्षभरापासून जी मेहनत करताय त्या मेहनतीला नक्कीच तुम्ही न्याय दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहतो आत्तापर्यंत आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईवडिलांनी जी मेहनत केलेली आहे, तुम्हाला जे 2 पैसे पुरवलेले आहेत, जिथं 1000 रुपये लागत असतील तिथं 1100 रुपये तुम्हाला त्यांनी दिलेले आहेत. आज हे सगळं कशासाठी केलेलं आहे? तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. तुम्हाला जे विद्यार्थी बाहेरून तयारी करत असतील त्यांना राहण्याचा खर्च असेल, मेसचा खर्च असेल, जे काय गोष्टी लागत असतील किंवा शैक्षणिक साधनं असतील ते पुरवण्यासाठी तुम्हाला आईवडिलांनी आटोकाट प्रयत्न केलेले आहेत. त्यांच्या प्रयत्नांची यावेळेस तुम्हाला जाणीव ठेवून नक्कीच वर्दीला तुम्हाला घरी आणायचं आहे, वर्दी मिळवायची आहे. आणि त्यासाठी तुमचं रणकंदन म्हणजेच महासंग्राम सुरू होतो आहे उद्याच्या 11 तारखेपासून. आणि त्या महासंग्रामासाठी तुम्ही सज्ज राहणं गरजेचं आहे. येत्या 11 तारखेपासून ऑल महाराष्ट्रामध्ये जर 4-2 जिल्हे सोडले, काही म्हणजे त्यांच्या 2-4 दिवसांना पुढं जाणार आहेत त्यांच्या तारखा, तर बाकी सर्वच्या सर्व जिथं जिथं जागा डिक्लेअर झालेल्या आहेत तिथं प्रत्येक जिल्ह्याला ही भरती सुरू होत आहे. हॉल तिकीट येऊन पोहोचलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ज्या ज्या ठिकाणी तुमचं फिजिकल आलेलं असेल त्या ठिकाणी 1 दिवस अगोदर तुम्ही जाऊन पोहोचायचं आहे. कारण का की प्रवासामुळं तुमच्या फिजिकलवर परिणाम होणार नाही याची दक्षता तुम्हाला घ्यायची. कारण का येणाऱ्या भरतीमध्ये आपण जर चांगल्या पद्धतीनं आराम करून भरतीच्या अगोदर व्यवस्थित सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर आपल्याला फिजिकल हे चांगल्यात चांगलं देता येणार आहे. फिजिकलमध्ये 50 पैकी 47, 50 पैकी 50, 45 अशा प्रकारचे मार्क तुम्हाला मिळणार आहेत. त्यामध्ये जे 3 इव्हेंट आहेत त्या तिन्ही इव्हेंटला तुम्ही प्रॉपररित्या सामोरं जाणार आहात. कारण का की प्रत्येक विद्यार्थी हा स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडत असतो आणि ते स्वप्न तुमचं पूर्ण होणार आहे. उद्या त्याला येणाऱ्या 11 तारखेपासून पोलीस भरतीचा पहिला टप्पा सुरू होतो मित्रांनो. आणि त्या पहिल्याच टप्प्यामध्ये तुम्ही आपला जो काय कार्यक्रम आहे तोही टप्प्यात करून दाखवायचा आहे. कारण का येणाऱ्या या पोलीस भरतीच्या जे काय आता तारखा पडलेल्या आहेत त्या तारखामध्ये तुम्ही प्रत्येकानं आपलं ग्राउंड ठरलेल्या वेळेत 1 दिवस अगोदर जाऊन तयारी करून द्यायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की जेवढ्या ह्या हालचाली फास्ट होत आहेत तेवढ्याच हालचाली ह्या परीक्षेसाठी सुद्धा लवकरात लवकर होणार आहेत. कारण का आपण पाहतो की पोलीस भरती ही दरवर्षीपेक्षा यावर्षी घाईत होत आहे आणि त्यामुळं याच्या पाठीमागचं एकच कारण आहे की त्यांना परीक्षासुद्धा लवकरात लवकर उरकून घ्यायची आहे. मित्रांनो, फिजिकलच्या घोडदौडमध्ये, फिजिकलच्या धावपळीमध्ये तुम्ही लेखी परीक्षेकडे दुर्लक्ष करताय हे विसरू नका. कारण का लेखी परीक्षेला सुद्धा जेवढा वेळ जास्तीत जास्त देता येईल तेवढा वेळ द्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट एक आहे की ज्या दिवशी तुमचं फिजिकल झालं आहे त्या दिवशी ताबडतोब लगेचच आपल्या रूमला येऊन, घरी येऊन, अकॅडमीला जाऊन आपलं परत फिजिकल संपल्यानंतर लेखीला सुरुवात करा. आणि पुढचे काय तुमचे SRPF असेल, कारागृह असेल, ड्रायव्हर असेल, यासाठी सुद्धा तुम्हाला परत फिजिकल करायचं आहे. परत तुम्हाला आणखी पुढच्या लढाईत तुम्हाला सहभाग घ्यायचा आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही हे सगळं जे करत आहात त्यासाठी तुम्हाला वेळ आणि काळ या दोन्हीची सांगड घालायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेस काही गोष्टींचा संकटांचा सामनाही करायचा आहे. त्यामध्ये प्रवास असेल, त्यामध्ये बाहेरचं जेवण असेल, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे तुमच्या आरोग्यासाठी काय आवश्यक आहे आणि काय अनावश्यक आहे याची तुम्हाला चाचपणी करून हा निर्णय घ्यायचा आहे. तर येत्या 11 तारखेपासून हे जे मैदानावरचं महायुद्ध सुरू होणार आहे त्या महायुद्धाला तुम्ही सर्वजणांनी तयार राहायचं आहे आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही सर्वांनी कितीही तुम्हाला संकट आले त्या तरी संकटावर मात करून येणाऱ्या भरतीला तुम्ही सामोरं जायचं आहे आणि आपल्याला वर्दी मिळवायची आहे. या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी सर्व विद्यार्थ्यांना ज्ञानदीप अकॅडमीतील सर्व ग्रुपकडून खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.